आणि या घडीला आणखी एक ब्रेकिंग न्यूज. ठाकरे सेनेचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झालेले अगदी काही क्षणांपूर्वी आपण थेटपणे त्यांच्या बंगल्यामध्ये असलेल्या त्या गॅलरीची दृश्य पाहिलेली होती. अनेक वेळेला भाजपचे नेते असतील, ठाकरे बंधू असतील, विविध राजकीय पक्षांचे नेते त्या ठिकाणी येतात. मात्र सचिन पडवळ जे मनसैनिक आहेत, ज्यांनी आज मनसेची आणबान शान राखलेली आहे, ठाकरे सेनेचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत. ठाकरे सेनेचे अनेक पदाधिकाऱ्यांपैकी विजयी उमेदवारही राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू कशा प्रकारे एकत्र आहे दाखवण्यासाठी सचिन पडवळ, भारती पेडणेकर, किरण तावडे राज यांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. यातून देखील एक अशाच प्रकारचा सल्ला देण्याचा प्रयत्न हा निश्चितच करण्यात येतोय. विजयी उमेदवार राज ठाकरे यांच्या भेटी करता शिवतीर्थावर पोहोचतायत सचिन पडवळ. हे देखील शिवतीर्थावर. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया. आपल्या प्रतिनिधी बागेश्री आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. बागेश्री, काय अधिक माहिती या सगळ्याविषयी? शिवतीर्थावर या ठिकाणी विजयोत्सव आता होतोय. ठाकरे सेनेचे अनेक विजयी उमेदवार शिवतीर्थावर. खरोखर आहे. मात्र आज दिवसभरातल्या सर्व घडामोडी दाखवत असताना देखील आपण भाग्यश्री आपल्या प्रतिनिधी यांच्याकडून अधिक माहिती घेतोय. भाग्यश्री, बोला. नक्कीच आपण बघतोय की ठाकरे सेनेचे काही उमेदवार जे आहेत ते इथे पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर स्वतः मनसेचे देखील उमेदवार जे आहेत ते इथे जल्लोष करून गेले. यशवंत किल्लेदार हा सगळ्यात महत्त्वाचा खरं तर उमेदवार होता मनसेचा, जो वॉर्ड नंबर 192 मधनं उभा होता. यशवंत किल्लेदार यांना जे तिकीट दिलेलं होतं तेच मुळात राज ठाकरे यांच्या आईकडनं गेलं होतं असं म्हटलं जात आहे. संपूर्ण राज ठाकरे फॅमिलीनेच यशवंत किल्लेदारांसाठी एक वेगळं बोलणं जे आहे ते उद्धव ठाकरेंबरोबर केलेलं होतं आणि उद्धव ठाकरेंनी देखील या सगळ्या गोष्टींना परमिशन देत यशवंत किल्लेदारांना ही जागा दिली होती. जी जागा यशवंत किल्लेदार यांनी राखलेली पाहायला मिळाली. ओव्हरऑल जर बघितलं तर मनसेच्या 6 सीट्स आल्यात. मात्र आत्ता आपण बघतोय तर ठाकरे सेनेचे देखील काही उमेदवार जे आहेत ते आत्ता राज ठाकरेंच्या भेटीसाठी इथे पोहोचलेले पाहायला मिळतात. यामध्ये किरण तावडे आहेत. या व्यतिरिक्त देखील अनेक जे उमेदवार आहेत ठाकरे सेनेचे ते इथे पोहोचलेले आहेत. असं सगळं असताना एक गोष्ट मात्र ॲनालिसिस म्हणून सांगावीशी वाटते की आत्तापर्यंत मनसेचा 6 सीट्स आहेत आणि उद्धव ठाकरेंनी 60 पूर्ण केलेली आहे. मनसेचा जेवढा उपयोग उद्धव ठाकरेंना झाला तेवढा उपयोग उद्धव ठाकरेंचा मनसेला झाला का, हा खरं तर प्रश्न आहे. कारण मनसेच्या केवळ 6 सीट्स आलेल्या पाहायला मिळतात. तसं बघायला गेलं तर दोन्ही भाऊ मिळून अंदाज त्यांचाही असा होता की 85 पर्यंत गाठू किंवा आम्ही 100ही गाठू अशा पद्धतीचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला होता. मात्र हा अंदाज जो आहे तो खरा ठरताना पाहायला मिळाला नाही. अखेर जी महापौर पद नेमकं कोणाकडे असणार हे याची जी गणितं होती ती आता आपण बघतोय की उलगडलेली पाहायला मिळतात आणि ती आता भाजपकडेच जातील असं एकंदरीत चित्र आहे. सगळ्या एकंदरीत जर आतापर्यंतचा रिझल्ट बघितला, या ठिकाणी प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करेल का? नक्कीच आपल्या समोर किरण तावडे उमेदवार आहेत, विजयी उमेदवार आहेत जे राज ठाकरेंना भेटायला आलेत लागवी. आपण त्यांना विचारूया, सर काय पहिली प्रतिक्रिया आहे, कशा पद्धतीने तुम्ही या विजयाकडे बघता? प्रचार फेरीपासून आज रिझल्टपर्यंतची आजची जी प्रक्रिया होती ती शिवसैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते, शरदचंद्र पवार गटाचे, राष्ट्रवादी गटाचे सर्व कार्यकर्ते यांच्यापासून सुरुवात होती आणि सर्वांनी मिळून मेहनत केली आहे आणि आज मला निवडून आणलं आहे. सर तुम्ही राज ठाकरेंना भेटायला आलेला आहात. खरं तर दोन्ही पक्ष एकत्र लढत होतेच, मात्र तुम्ही आठवण करून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटायला आलाय. तिकिटावर तुम्ही लढला होतात शिवसेनेच्या. कशा पद्धतीने बघता? कारण अनिल कोकिळेसारखा तगडा उमेदवार तुमच्या समोर होता ज्यांना तुम्ही पहिल्याच फेरीमध्ये खरं तर तुम्ही पिछाडीवर टाकले. शिवसेना शिवडी विधानसभा ही ठाकरेंचीच आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचंच वर्चस्व आहे आणि आता दोन भावांची युती झाली आहे. नक्कीच एक प्रश्न तुम्हाला बागेश्री, खरं तर मला तुम्हाला विचारायचं आहे बागेश्री, तुम्ही देखील एकूणच हा सगळा प्रचार कव्हर करत होतात, ही निवडणूक कव्हर करत होतात, निवडणुकीचा निकाल तुम्ही कव्हर केलेला आहे.
तुम्ही देखील महानगरपालिका तब्बल 7 वर्षांनी होणारी ही पूर्ण कव्हर केलेली आहे. तुमचा अनुभव हा कसा होता? नक्कीच आपण बघितलं लाघवी, तर माझा जो अनुभव आहे तो खरं तर मुंबई महापालिकेसाठी खूप महत्त्वाचा असा अनुभव मला मिळाला या सगळ्यामधनं. खरं तर आपण बघतोय की 227 वॉर्डांसाठी हिची निवडणूक होती आणि विशेषतः जर आपण बघितलं तर एकंदरीतच 227 वॉर्ड हे सगळ्यात महत्त्वाचे होते याच्यासाठी, कारण मुंबई महापालिका ही एका छोट्या राज्याचं जितकं बजेट आहे तितकं बजेट एका मुंबई महापालिकेचं असतं. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष या मुंबई महापालिकेवर होतं. अनेक आपण बघतोय की अण्णा मलाई सारखे अनेक जे दिग्गज नेते आहेत जे बाहेरच्या राज्यातले आहेत ते देखील इथे आलेले होते. प्रश्न जो होता तो महाराष्ट्राचा अस्मितेचा होता, मराठीच्या मुद्द्याचा होता. या सगळ्यामध्ये आपण बघतो तर विकासाचा देखील एक प्रश्न होता आणि मला असं वाटतं की विकासाचा जो प्रश्न आहे तो जास्त हवी झालेला दिसतोय, कारण आता मूल्यांपेक्षा लोक विकासाला अधिक मत देताना पाहायला मिळतात आणि मला असं वाटतं की तरुणांची कदाचित ती गरज आहे आताचा विकास व्हावा. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर टोटल प्रचाराच्या संदर्भात आपण बघितलं लाघवी, तर प्रचार फार वाईट पद्धतीने झाला. म्हणजे कोणतेही उमेदवार कुठेही फुटले, कशाही पद्धतीने उमेदवारांना पळवण्यात आलं, कशाही पद्धतीने कशाही पद्धतीने पैसे वाटण्यात आले ज्याच्यावर भरारी पथकांचं लक्ष नव्हतं. अगदी भाग्यश्री, पण आपण पाहतोय आणि या सगळ्यामध्ये ही निवडणूक अगदी ही दृश्य आपण पाहतोय भाग्यश्री. आता मात्र गेट खुलं केलं आणि इथं वाट पाहणाऱ्या विजयी उमेदवारांना शिवतीर्थात आतमध्ये घेतलं जात आहे. खरं तर या पराभवातून ठाकरे बंधू आता काय शिकणार आहेत? मनाची दारं सुद्धा खुली करण्याची आता गरज आहे का? या पराभवातून ठाकरे बंधू या सगळ्यावर चिंतन करणार का? कारण शिंदेंची शिवसेना असू दे किंवा वर्षावरचा फडणवीसांचं निवासस्थान, सतत दारं ही खुली असतात. कुणी येतं, कुणी भेटतं. ठाकरेंच्या बाबतीत तसं अभावानं होताना दिसतं. आता मात्र मनाची दारं खुली करण्याची गरज आहे का? नक्कीच आपण बघतोय तर खरं तर या निमित्ताने मला एक जरूर सांगावंसं वाटेल की खरं तर राज ठाकरेंच्या एका भाषणाने जर इतका फरक पडू शकतो तर कदाचित राज ठाकरे ग्राउंड लेवलला उतरले तर आणखीन मोठा फरक पडू शकला असता. जो शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी केलं खरं तर लाघवी, उद्धव ठाकरे अगदी मतदानाच्या दिवशी म्हणजे अगदी कालच्या दिवशी पण आपण बघू शकतो की ते अक्षरशः त्यांनी प्रभाग पिंजून काढलेले पाहायला मिळाले. त्यामध्ये जर एक बघितलं तर अमित ठाकरे जे आहेत त्यांनी मात्र बऱ्यापैकी प्रभाग पिंजून काढलेले पाहायला मिळाले. आदित्य ठाकरेंबरोबर ते फिरत होते. कुठेतरी आदित्य ठाकरेंच्या अनुभवाचा फायदा देखील त्यांना होत होता आणि त्यांनी मात्र त्या पद्धतीने प्रभाग फिरले. मात्र असं असलं तरी आता हे पुढे 2029 पर्यंत टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचं कारण आता जर बघितलं आपण तर मी मगाशी एक वाक्य म्हटलं जे खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं. त्याचवेळी त्यांनी राज ठाकरेंना बिग लुझर असं देखील संबोधलं होतं आणि त्याचं कारण हे होतं की उद्धव ठाकरेंचा फायदा राज ठाकरेंना नक्की झाला, पण राज ठाकरेंचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला का हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आता उद्यापासून एक वेगळा मुद्दा जो आहे तो या दोन बंधूंमध्ये निर्माण होतोय का हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण कार्यकर्त्यांमध्ये ऑलरेडी त्याची चर्चा सुरू झाली आहे की आम्ही फक्त 6वरच अडकलो, आम्हाला 2 आकडे सुद्धा गाठता आले नाहीत. ज्यावेळी आम्ही एकटे लढत होतो त्यावेळी देखील आमचे काहीही प्रचार न करता 7 नगरसेवक निवडून आले होते आणि आता आम्ही इतका प्रचार केला, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी देखील आम्हाला केवळ 6 जागा गाठता आल्या. याचा आणखीन एक उत्तर आहे की ज्यावेळेला बार्गेनिंग करण्याची वेळ होती त्यावेळी मनसेनी ते बार्गेनिंग व्यवस्थितपणे केलं नाही असा आरोप कार्यकर्ते करतायत. मात्र आपलं जो अनालिसिस सांगतोय त्यामध्ये देखील तेच दिसतंय. जर त्यांनी थोड्याशा जागा भांडून घेतल्या असत्या तर कदाचित त्यांना देखील थोडासा फायदा. त्यामुळे मनसे बार्गेनिंग पॉवर मध्ये कुठे कमी पडली आहे का हा देखील मुद्दा आता उपस्थित होतोय. त्यामुळे विजयाबरोबर पराजयाचं सुद्धा विश्लेषण होईल, ॲनालिसिस होईल. तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या सविस्तर या माहिती करता. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.